एवढा विश्वास कोणी टाकण्याची गरज नाही. आणि त्याहीपेक्षा कोण राऊत म्हणता ना, विनायक राऊत आणि शिवसेनेचे राऊत वगैरे, हे खऱ्या अर्थाने विश्वासाला आत्तापर्यंत कधी पात्र, कुणा शब्द दिला आणि पुरा केला. मान्य बाळासाहेब होते तेव्हा ठीक होतं, हे शब्दाला शब्द देतील पाळतील असं सांगता येत नाही. बरोबर. पण मग विनायक राऊतांवर त्यांनी आरोप केले की ते 50,000 रुपये घेतात नुसते पद देण्यासाठी. विनायक राऊत विनायक राऊत असं त्यांनी आरोप आता बाकी धंदा बंद झाला आहे ना. ठाकरे गटाने हां, तेव्हा ठाकरे गटाचा आता एकच धंदा आहे, रिटायरमेंटकडे पाहून. ठाकरे गटाने आरोप केला 25 कोटी रुपये घेतले बाळमानेनी अर्ज मागे घेण्यासाठी 25 कोटी रुपये घेतले. ठाकरे गटाचा आरोप आहे. नाही मला असं माहीत संजय राऊतांनी आरोप केलाय. मला नाही मला माहीत नाही. संजय राऊतला जास्त माहिती आहे ना, सगळीकडचे लोक संपर्कात आहे. पण मला हे माहीत नाही किती कोटी घेतले, काय घेतले. पण विड्रॉ केलं काय, कोण असंच विड्रॉ करत नाही. फॉर्म ज्या ह्यानी भरतात आणि ज्या समोरचा उमेदवार बघून फॉर्म भरतात. पक्षश्रेष्ठी कमी पडली म्हणून त्यांना हा? पक्षश्रेष्ठी कमी पडली म्हणून माघार घ्यावी लागली असं वाटतं. ठाकरेंचं बळ कमी पडलं असं वाटतं का तुम्हाला? ठाकरेंचं हे बघा, मीडियाने ठाकरेंचं बळ वाढवलं होतं. ठाकरेंना बळ आहे कुठे? आहे कुठे? काय ताकद आहे ठाकरेंची? ठाकरेंची ताकद ठाकरे लोकांनी संपवली आहे. या मग चहावर पाजलं असतं, यायला पाहिजे होतं. मग निरोप द्यायचा ना, ठीक आहे परत कधी आला ते या. आणि कोण कोण आहे बाबा, नमस्कार करतो फक्त, चला.